एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. बरं. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, हम्म. टांगा पलटी घोडे फरार. हम्म. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना. तर भाजपने जर परवानगी दिली ना, हम्म. तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेन आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन. फरार नाही, हा. बेपत्ता करून टाकेन. किंवा मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे. नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारणार आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्या निराशेपोटी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. 2 दिवस एकनाथ शिंदे साहेबांना जो प्रतिसाद नवी मुंबईत मिळत आहे, हे पाहून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. अरे तुमचं शहर कुठं आहे ते बघा ना. हम्म. तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे, STPची व्यवस्था नाही आहे. खासदारांनी खूप मनावर घेतलंय नवीन. अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल ना, तुझ्यात हिंमत असेल ना, तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू आहेस का बघ. हे ओपन चॅलेंज देतो. ओपन चॅलेंज. ओपन चॅलेंज. भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा. माझी खासदार लावून लागेल. नवी मुंबईमध्ये भाजप नाहीये, BJP नाहीये, NJP आहे, नाईक जनता पार्टी. नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि मूळ भाजपवासी अशी आमची युती आहे. त्यांच्या विरोधात NJP, नाईक जनता पार्टी अशी निवडणुकीला उभी आहे आणि आता हार तर नक्की आहे. मग अशा पद्धतीने वक्तव्य करायची ही त्यांना सवय आहे आणि दरोडेखोर, चोर अशा पद्धतीचे भ्रष्टाचार. आता जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये.